निवडक मावळे घेऊन राजगडाला आली. दरबारामध्ये महाराजांचा दरबार भरला होता. राजगडाला दरबार भरला होता. जिजाऊ साहेब दरबारात होत्या आणि त्या ठिकाणी तानाजी मालुसरे म्हणाले, राज स्वराज्यातले लाख मेले तरी चालतील, लाखांतला पोशिंदा जगला पाहिजे. आणि मराठ्यांची पोरे नाही भिणार मरणाला, अंधाराला भीत नाही, आकाशाची साथ आहे, राजा मोडेल पण वाकणार नाही. मराठ्यांची जात आहे लगीन कोंढाण्याचं. आणि मग तानाजी मालुसरे पाचशे मावळे घेऊन गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं द्रोणागिरीचा कडा यशवंत घोरपुढे 900 पठाण कापले. शेलार मामा सूर्याजीनं मावळे 300 घेतले आणि पाठीमागे 900 पठाण कापले. हुजूर हुजूर मराठा रे मराठा रे, दचकून उदयभान जागा झाला. आणि त्या ठिकाणी कोण? ताना. ताना, अरे ताना चल दिल्लीला आणि औरंगजेबाला मुजरा घाल. उदयभानानं तानाजी मालुसरेंची तलवारीचा वार आणि उदयभानाचा ढालीवरती वार, उदयभानाचा तानाजीच्या ढालीवरती वार. दुर्दैवानं तानाजी मालुसरेच्या हातातील ढाल तुटली. मग शेला किती टिकणार? कमरेच्या काढून शेल्याला सपसप आयुष्य वार गेले होते. रक्तानं वीर न्हालेला इंच इंच थकमा अंगाला, रक्ताने वीर न्हालेला. आणि लढता लढता तानाजी मालुसरे स्वराज्याला सोडून गेले. धाराड तीर्थ पडले. सूर्याजीने दोर कापला. 60 मावळा परतीला लागलेला पहाड झाली होती. आणि 60 मावळा परतीला लागलेला सूर्याजी म्हणतो, दादा दादा, अरे दादा उठ ना, मावळे पळू लागलेले. हे दुःख व्यक्त करण्याची वेळ नव्हती. अरे सूर्याजीने गेलेला गड पुन्हा जिंकला, याला गनिमी कावा म्हणतात. सूर्याजीने जाऊन कल्याण दरवाजा उघडला. शेलार मामाचं 80 वय असताना शेलार मामा कल्याण दरवाजाने सही देऊन शेलार मामानं हल्ला केला. आणि त्याने एकच टाकलं बघा, शब्दाला टाकलं, हर हर महादेव. मामानं घेतलं बुटाणाला, शेलार मामानं घेतलं बुटाणाला, दात खाऊन केलं तलवारीच्या वाराला. आणि उभा चिरला उदयभानाला आणि स्वराज्याचा भगवा फडकला. शत्रूचं निशाण खाली केलं आणि राजगडाला जाग आली. आणि राजगडावरनं जिजाऊन म्हटलं, शिवराजे तुम्ही जाऊ शकता आता गडाला. माझा लाडका कोंढाणा सरळ झाला. गडातला गड गेला. दुःखमय प्रसंगी महाराजांनी या ठिकाणी कवटाळून ताना ताना ताना. आणि स्वराज्यातला 17 हत्तीमधला एक सिंह गेला. माझा ताना सिंहासारखा सिंह लढला. राजे म्हणाले, राजांचे उद्गार वेगळे. माझा एक गड गेला, आणि एक गड आला. महाराजांनी दुःख या ठिकाणी दोन्ही वीरांना विराजमान केलं. महाराजांचं पहिलंच पाऊल पडलं. पण महाराजांच्या सन्मानासाठी, स्वागतासाठी एकही मावळा, सगळे मावळे तानाजी मालुसरेंच्या बसले होते. त्या ठिकाणी दुःख व्यक्त करत असताना त्या ठिकाणी महाराजांनी तानाजी मालुसरेंना कवटाळून मिठी मारली. ताना ताना, स्वराज्याला सोडून गेला. आणि या ठिकाणी दुःखमय प्रसंगी पालखी सजवली. उदयभानूच्या प्रेताला अग्नी थडगं बांधलंय. त्याचं कल्याण दरवाजाला उदयभानूचं थडगं बांधले. तानाजी मालुसरेंच्या प्रेताला मूळ गावी त्यांच्या अग्नी दिलं. जिजाऊंच्या असणाऱ्या राजगडाचा पाली दरवाजाच्या पायथ्याला आहे खंडोबाचा माळ. खंडोबाच्या माळाला 20वा दिला. प्रेत गेलं इथून माळाला. सईबाई सोयरामाने जिजाऊन अवसन केलं. बातमी लागली खरी, तानाजी मालुसरे गड जिंकून येणार आहेत, पालखी सजून येणार आहे. पालखीला शेला काढला आणि त्या ठिकाणी जिजाऊन एवढं मोठं दुःख अंबर दाखवला. जिजाऊन म्हटलं, शिवराजे तानाजी मालुसरे स्वराज्याला सोडून गेले आणि तानाजी मालुसरे रक्ताने गड किल्ले पवित्र झाले. जय भवानी, जय शिवाजी. त्याचबरोबर राजाराम महाराज खूप मोठ्या अडचणीमध्ये अडकले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र पुत्र सईबाईचे राजाराम महाराज तंजावरच्या जिंजीच्या वेढ्यातून बिलकिर खानाच्या वेढ्यातून निसटले. राजाराम महाराज विश्रांतीसाठी शिवगडावर आले. राजाराम महाराज अचानक राजाराम महाराज अल्पशा आजारानं, राजाराम महाराज दीर्घ आजारानं वयाच्या 3 मार्च 1700 साली राजाराम महाराज सिंहगडावरती याची इतिहासात नोंद केलेली आहे. महाराणी ताराबाईनं आपल्यासाठी
राजाराम महाराजांची समाधी पलीकडच्या बाजूला स्थापन केलेली आहे, त्याची स्थापना केलेली आहे. ती आपण पाहून गडाला प्रदक्षिणा घालून कल्याण बरोबर गुंजार बुरुज कलावंतीचा बुरुज गडातलं तीर्थ थंडगार पाण्याचं देवतळं असं नॅचरल पाणी म्हणून गेले 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या भुयाराचं काम केलं. त्याला म्हणतात देव तळ. जय भवानी, जय शिवाजी. विषय कसा आहे सांगल तेवढा कमीच आहे, लक्षात ठेवा. म्हणून आम्ही त्याचं प्रबोधन करताना फार सगळ्यांना येतं.